आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींची पूर्णपणे आता प्रतीक्षा संपलेली आहे। एका हप्त्याची नव्हे तर आता 2-2 हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ ठरू शकतो। तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या बहिणी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही नाचा, कारण की आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्याचा मोठा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला असल्यामुळे आता देखील लाडक्या बहिणींची पूर्णपणे 2 हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। बऱ्याच काही दिवसापासून लाडक्या बहिणी देखील याच प्रतीक्षेत होत्या की देखील एप्रिलचा महिन्याचा हप्ता केव्हा येणार, एप्रिलचा व मार्चचा। लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नाहीये, कारण की आता या ठिकाणी पूर्णपणे मे महिना देखील सुरू झालेला असल्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नव्हता। लाडक्या बहिणी देखील चिंतेत होत्या, त्यांना देखील काही कळत नव्हते, कारण की देखील मार्च महिना पूर्णपणे संपला, त्याचबरोबर देखील एप्रिल ही महिना देखील पूर्णपणे संपला आणि देखील आता मे महिना चालू आहे, पण देखील लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता काय मिळालेला नाही, त्यामुळे देखील लाडक्या बहिणी चिंतेत होत्या। आता त्यांची देखील चिंता पूर्णपणे संपलेली आहे। आता देखील त्यांना एक नव्हे तर 2 हप्ते एकत्र मिळणार, एप्रिल महिन्याचा व मार्च महिन्याचा देखील एप्रिल महिन्याचा मार्च महिन्याचा असे 2 हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती एकत्रितपणे जमा करण्याचा मोठा देखील निर्णय झालेला आहे। GR मध्ये पूर्णपणे माहिती आलेली आहे। GR मध्ये देखील एक मोठी सूचना आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे हे कार्य पूर्ण नसतील अशा लाडक्या बहिणींना थेट बाद करा असा आदेश देखील या ठिकाणी आल्यामुळे आता जर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेतून बाद व्हायचं नसेल तर आता तुम्हाला पण हे कार्य बघावं लागेल, हे काम देखील तुम्हाला करावं लागेल, हा फॉर्म देखील तुम्हाला भरावा लागेल। तर चला संपूर्ण अपडेट बघू फक्त याच व्हिडिओच्या माध्यमातून। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेटला। आता या ठिकाणी लक्ष द्या, लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी समोर आलेली असल्यामुळे 2-2 हप्ते देखील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे टाकण्याचा मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू एप्रिल महिना त्याचबरोबर मार्च महिना असे 2 हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंत रक्कम देखील मिळू शकते। आता या ठिकाणी लक्ष द्या, मार्च महिन्याचे तुमचे बाकी असलेले 1500 रुपये, त्याचबरोबर एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे देखील तुम्हाला 3000 रुपये देखील मिळणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। आता देखील हा हप्ता या 22 जिल्ह्यामध्ये आज उद्या या ठिकाणी या 2 दिवसामध्ये वाटप केला जाणार आहे। आपल्याला देखील सविस्तरपणे हे 22 महत्त्वाचे जिल्हे देखील बघायचे आहे, कारण की आता या 22 जिल्ह्यातील पूर्णपणे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आता या ठिकाणच्या लाडक्या बहिणी पूर्णपणे नाचायला लागलेल्या आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की या 22 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पूर्णपणे दिलासा देण्यामध्ये आलेला असल्यामुळे आता फक्त लाडक्या बहिणींना एकच काम करायचं आहे, ते महत्त्वाचं काम देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार। जर तुम्ही पण ते महत्त्वाचं काम केलेलं नसेल तर आता तुम्हाला पण बाद करण्यामध्ये येईल असा आदेश देखील या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला पण ते महत्त्वाचं असलेलं काम पूर्ण करावंच लागेल। तर चला ती 22 महत्त्वाची जिल्ह्याची यादी बघू, त्यानंतर ते महत्त्वाचं असलेलं एक काम बघू, जे महत्त्वाचं काम देखील बहिणींना करणं अत्यावश्यक देखील ठरल्यामुळे तुम्हाला पण ते लवकर
लवकरात लवकर देखील पूर्ण पार पाडावे लागेल, जेणेकरून तुम्हाला पण दिलासा मिळेल. आता या ठिकाणी या 22 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी DBTच्या माध्यमातून देखील आज उद्या या 2 दिवसामध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे पात्र असलेल्या महिलांना देखील या ठिकाणी रक्कम मिळणार. 2 हप्ते देखील एकत्रितपणे या बहिणींना मिळणार आहे. तर चला ती 23 महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघूया. आता या ठिकाणी आपण पहिला जिल्हा बघणार, जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाही आहे. कारण की आता लाडक्या बहिणींना, जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार. समोरचा बीड जिल्ह्यातील बहिणींची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. धुळे जिल्हा. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला देखील एक महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे. आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. आता या ठिकाणी नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, नांदेड जिल्हा जर तुमचा पण असेल तर आता तुमची पण चिंता पूर्णपणे दूर करायचं काम देखील या ठिकाणी केल्यामुळे आता तुम्हाला देखील चिंता करायची कसली गरज राहिलेली नाही आहे. समोरचा महत्त्वाचा धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता धाराशिव जिल्ह्यातील बहिणींना देखील पूर्णपणे 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार. केव्हा मिळणार? जर तुमचे पण एक काम पूर्ण असतील तेव्हाच देखील मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता तुम्हाला पण ते एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागेल. संभाजीनगर. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यामध्ये या ठिकाणी आली असून आता संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील चिंता करायची गरज नाही आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांची पूर्णपणे चिंता दूर करण्यामध्ये आलेली आहे. आता समोरचा वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. कारण की आता वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण मार्च महिना त्याचबरोबर देखील एप्रिल महिना अशा दोन्ही महिन्याचे हप्ते देखील एकत्रितपणे सोडण्याचा मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. समोरचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे आपला या ठिकाणी नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमची पण चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. पण तेव्हाच चिंता मिटणार जेव्हा तुमचं एक काम पूर्ण असणार. ज्या लाडक्या बहिणींचे हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण आहे, ज्या लाडक्या बहिणींनी हे एक महत्त्वाचं काम पूर्ण केलेले आहे, अशाच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाही आहे. कारण की हे एक महत्त्वाचं काम जर तुमचं नसेल तर आता तुम्हाला पण थेट तुम्हाला देखील बाद करण्यामध्ये येईल असा देखील पूर्णपणे निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींनी हे काम चुकीचं केलेलं असेल किंवा त्यांनी ते दुरुस्त करून लवकरात लवकर घ्यावे, जेणेकरून त्यांना पण लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा व मार्च महिन्याचा हप्ता सविस्तरपणे मिळेल. तर ते एक महत्त्वाचं काम असणार आहे तुमचं eKYC. आता लाडक्या बहिणींना eKYC करणं अत्यंत आवश्यक असल्याचे पूर्णपणे चित्र समोर आलेले आहे. आता जर तुमची पण eKYC अधुरे असेल तर आता तुम्ही पण लवकरात लवकर eKYC करावी. धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू